हे रासाई देवस्थान आहे। ही रासाई देवी आणि ती आदिष्टी देवी या खांबाळ्याची या सख्या बहिणी आहे। पूर्वज सांगायचे की तांब्याचा कळस बांधला होता म्हणून तांबे नाव पडलं। पहिलं आमचं सावंत नाव होतं। आता दोन शॉट बघितले, सिनेमॅटिक थोडेसे बघितले। आता थोडी इन्फॉर्मेशन मंदिराबद्दल जे रासाई देवीची आहे आणि आपल्या तांबे सरनेमबद्दल आहे तर ते आपल्या बुवा संतोष काका देतीलच। नमस्कार, मी संतोष तांबे। हे रासाई देवस्थान आहे। ही रासाई देवी आणि ती आदिष्टी देवी या खांबाळ्याची या सख्या बहिणी आहेत। आणि ही रासाई देवी तांबे घराण्याची मूळ भूमी आहे। आमचे पूर्वज इथे राहायचे, नंतर सुखवस्तीसाठी गोरेगावात गेले। या रासाई देवीच्या पौष पौर्णिमेला मोठी इथे जत्रा भरते आणि खूप दूरदूरून मुंबई पुण्यावरून लोक येतात। फार मोठी जत्रा भरते। पौष पौर्णिमेला जत्रा असते या देवीची, अशी या देवीची ख्याती आहे। आणि आमची मूळ भूमी असल्यामुळे आम्ही आलो की प्रत्येक वेळी हिच्या दर्शनाला येत असतो। तांबे सरनेम आमची पूर्वदेश आहे की ह्या देवीला आमच्या तांबे घराण्याने एक तांब्याचा कळस बांधला होता आणि एक तांब्याचा ढोल होता। पूर्वज सांगायचे की तांब्याचा कळस बांधला होता म्हणून तांबे नाव पडलं। पहिलं आमचं सावंत नाव होतं। रावराणे आमचे भाचे आहेत। आणि आमचा अजून पण देवी अंगात आली की वस माझा कुठे म्हणून आम्हाला हाक मारते तांबे घराण्याला। वस तेव्हा रावराणे बोलतात वस आहे, तेव्हा पुढचं देवस्थान चालू होत आहे। ओके। आणि हे मंदिर किती जुने आहे? हे मंदिर आता नवीन बांधलं आहे, 10-12 वर्ष झाली। पहिलं जुनं मंदिर तोडून नवीन मंदिर। म्हणजे मंदिराला जीर्णोद्धाराला किती इतिहास आहे? म्हणजे 10-15 वर्षाचा इतिहास आहे। हे नवीन बनलं ना, म्हणजे जुनं मंदिर किती जुनं? 5-6 पिढ्याचं मंदिर आहे। म्हणजे हे मंदिर फक्त बिल्डअप नवीन केलं पण मंदिर जुनं 5-6 पिढ्याप्रमाणे। म्हणजे किती वर्ष पूर्वी? 250-300 वर्षापूर्वी। म्हणजे असं बोलून चालेल ना की बा हे मंदिर 250-300 वर्ष जुनं मंदिर आहे? चालेल, धन्यवाद। ओके। कोकणातला सगळा फेमस दशावतार रासाई देवी संस्कृती रंगमंच आचरणी, त्याच्यासाठी तो रंगमंच बनवलेला आहे। ओके, स्पेशल बनवला। चारी बाजूला सगळी दुकान लाईन असते आणि भरपूर गर्दी असते त्या दिवशी। ओके, पौष पौर्णिमेला 250 वर्षाच्या वरती ह्या मंदिराला इतिहास लाभलेला आहे। सो आपल्या जसं गांगूच्या आला 200-250 वर्षापूर्वीचा इतिहास लाभलेला आहे, तसं ह्या मंदिराला सुद्धा 200-250 वर्षापूर्वीचा इतिहास लाभलेला आहे। मी लहानपासून एवढं येतो, कधी मला एवढं नॉलेज नव्हतं की बाबा 250 वर्षापूर्वीचं मंदिर। आम्ही फक्त यायचो, पाया पडायचं, निघून जायचो। सो आज या पॉईंटला मला येऊन कळलं आहे डिटेल्स सगळ्या दोन्ही ग्रामस्थ देवस्थाचं की या मंदिराचे डिटेल्स वगैरे जेव्हा काळातून कळलं तेव्हा मला कळलं किती जुनं मंदिर आहे आणि कळस बिळस वगैरे सगळं मला आता कळलं आहे। या मंदिराच्या बाहेर या मंदिराच्या बाहेर रासाई देवीची पूर्ण ही राय आहे। या रासाई देवीचा चेडा पण त्या रायमध्येच आहे। ओके, त्या आपण गेलेलो तिकडे कसा, पण तुम्हाला माहिती नाही त्यामुळे आपण तिथे जाऊ शकत नाही। ओके, सो चला आता आपण हा व्हिडिओ इथे संपुष्टात करूया। तुम्ही प्रॉपरली तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल आणि आपल्या चॅनल नवीन असेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, कारण कोकणातले पुढच्या अजून व्हिडिओ बाकी आहेत ते सुद्धा व्हिडिओ सिरीज येतील आणि पुढे पण तुम्हाला व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवर पाहायला भेटतील। तो चला, जर तुम्हाला इन्फॉर्मेशन आवडली असेल तुम्ही नक्की शेअर करा, कमेंट करा आणि कमेंट करून नक्की सांगा की तुम्ही हा व्हिडिओ तुम्ही करून बघताय आणि देवीचं नाव सुद्धा त्यामध्ये कमेंट करा। चला।